प्रार्थनेच्या द्वारे कळालेला आहे. नेहमी लक्षात ठेवा, जसं आता वैशालीने प्रार्थना केली बघा, माझा फोनच लागत नव्हता, बंद होता फोन, आणि 4 टेस्ट केल्या होत्या तिच्या, आणि तिला टेन्शन आलं होतं का आता या टेस्ट मध्ये माहित नाही काय निघतंय. आणि मग तिने त्या टेस्ट केल्यानंतर तिने प्रार्थना केली की देवा आता तू बघून घे सगळं, आता तूच सगळं काही रिपोर्ट नॉर्मल आणू शकतोस. आणि तिची प्रार्थना सुद्धा देवाने ऐकली, सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. का माहिती की देव तुमच्यामध्ये राहतोय, देव तुमच्यामध्ये राहतोय. देवाला जगात नाही राहायचं, देवाला आमच्यात राहायचंय. देवाला मंदिरात नाही राहायचं, देवाला आमच्यात राहायचंय. म्हणून बायबल सांगतं की तो आमच्यामध्ये राहतो आणि आम्ही त्याच्यामध्ये राहतो. आणि 14 वचन, आम्ही पाहिले आहे आणि साक्षी देतो की बापाने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठवले आहे. काय म्हणून पाठवला? तारणारा म्हणून पाठवला. आणि पुढचं वचन, येशू देवाचा पुत्र आहे असेच जर कोणी पत्करील त्याच्यामध्ये देव राहतो आणि तो देवामध्ये राहतो. आणि देवाची प्रीती आपल्याला आहे, आपण त्याला ओळखतो आणि तिच्यावर विश्वास ठेवतो का देव प्रीती आहे. येशू देवाचा पुत्र आहे असं जो कोणी विश्वास ठेवतो, देव त्याच्यामध्ये राहतो आणि तो देवामध्ये राहतो. प्रेसला म्हणा, माझ्यामध्ये देव राहतो. म्हणा, माझ्यामध्ये देव राहतो. म्हणा, मी देवामध्ये राहतो. प्रेसला. म्हणून लक्षात ठेवा, आम्हाला देवाची भक्ती करणं गरजेचं आहे. आम्हाला इतरांवर प्रेम करणं गरजेचं आहे. आमचा देव प्रेम करायला शिकवतो, द्वेष करायला नाही, कुणाचा खून करायला नाही, कुणाचा मर्डर करायला किंवा कुणाची निंदा करायला नाही, कुणाला दोष लावायला नाही शिकवत. कारण त्या देवाने सुद्धा आमच्यावर दोष लावले नाही, त्या देवाने सुद्धा आमचा द्वेष केला नाही. जो देव आमच्यामध्ये राहतो, का राहतो माहिती तुम्हाला? देव आमच्यामध्ये राहतो ना, आम्ही देवामध्ये राहतो. का माहिती का? कारण ज्या प्रभू येशूने